हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, एक महत्वाचा विषय मी घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे असा की मराठा समाजाला कुणबी ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या या आरक्षणाच्या लढ्याला तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं साथ दिलेली आहे. लाखोंचा नव्हे तर करोडोंचा जनसमुदाय मराठा समाजाचा तो जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा आहे. आणि अशाच वेळी अचानकपणे केंद्रातले भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री असलेले नारायणराव राणे यांनी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये उडी घेतलेली आहे. आणि त्यांनी मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत, सर्व मराठ्यांना सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र नको, कुणबीचं आरक्षण नको, अशा पद्धतीचा वाद नारायणराव राणे यांनी आज घातलेला आहे. मित्रांनो, प्रश्न असा आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारनं जी मुदत घेतली होती ती 24 ऑक्टोबरला संपते, म्हणजेच आणखी 6 दिवसानं ही वेळ संपणार आहे. आणि अशा वेळी मराठा समाजाला सरकार आरक्षण देण्यासाठीची जी वेळ आहे ती जवळ आली असताना नारायण राणे यांनी हा कुणबी आणि मराठा वेगळे असल्याचा वाद नेमका का घातलाय याबद्दल मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे नारायणराव राणे हे स्वतः मत व्यक्त करतायत का त्यांच्या पाठीशी बोलविता धनी भारतीय जनता पार्टीचा कोणी नेता आहे याविषयी सुद्धा मराठा समाजामध्ये शंका उपस्थित केली जाते. मित्रांनो, आपल्याला मला सविस्तर काही गोष्टी सांगाव्या लागतील. नारायणराव राणे हे शिवसेनेमध्ये होते. त्यावेळची परिस्थिती अशी झाली होती की मराठा समाजाला संधी देण्याची गरज निर्माण झाली होती. आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीनं नारायणराव राणे यांना मुख्यमंत्रीपदी त्या ठिकाणी विराजमान केलं. म्हणजेच मराठा समाजाला मुख्यमंत्री करून आम्ही न्याय दिलाय हे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस जाहीरपणे सांगितलं होतं. परंतु मित्रांनो, नंतरच्या काळामध्ये असं झालं की नारायणरावने शिवसेनेमध्ये थांबू शकले नाहीत. शिवसेने त्यांना पटली नाही किंवा त्यांना जी संधी पाहिजे होती ती शिवसेनेमध्ये मिळत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या महत्वाकांक्षा ज्यावेळेस वाढल्या त्यावेळेस त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु शरद पवार यांनी त्यांना सल्ला दिला की मराठा समाज आमच्याकडे अगोदरच आहे, नेते आहेत, तुम्ही राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसमध्ये जा, तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल. विशेषतः काँग्रेसला मराठा समाजाचं नेतृत्व करणारा मराठा चेहरा पाहिजे होता. त्यांनी नारायणराव राणे यांना तात्काळ काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आणि सोनिया गांधी यांनी नारायण राणे यांना शब्द दिला की तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करा, मुख्यमंत्री पदाची आम्ही तुम्हाला संधी देऊ. हे वेळोवेळी नारायणराव राणे यांनी स्वतः मीडियाच्या समोर येऊन सांगितलं की काँग्रेसनं आणि सोनिया गांधी यांनी मला शब्द दिला होता, तो शब्द त्यांनी पाळला नाही. आणि विशेषतः काँग्रेसच्या एक लक्षात आलं की नारायणराव राणे यांना मराठा चेहरा म्हणून जरी आपण काँग्रेसमध्ये घेतलं असलं तरी काँग्रेसमध्ये मराठा चेहरे आणि मराठा समाजाचं काम करणारे नेते हे मोठ्या मोठ्या पदावर आजही आहेत आणि ते मराठा समाजाला धरून काम करतात. नारायण राणे जरी काँग्रेसमध्ये आले असले तरी त्यांच्या पाठीशी मराठा समाजाचं तेवढं मोठं वलय आता राहिलेलं नाही. आणि म्हणूनच काँग्रेसनं नारायणराव राणे यांच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं, त्यांना हवी ती संधी त्या ठिकाणी दिली गेली नाही आणि आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळत नाही ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नारायणराव राणे यांनी पुन्हा काँग्रेस सोडली आणि भारतीय जनता पार्टी सोबत ते गेले. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला. वास्तविक पाहता या कालावधीमध्ये नारायणराव राणे यांचा अस्तित्वाला धक्का पोहोचला होता. नारायणराव राणे राजकारणामध्ये आता किती टिकतील असा प्रश्न निर्माण होत होता. त्याच वेळी भारतीय जनता पार्टीनं नारायणराव राणे यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला. यासाठी नारायणराव राणे यांना सुद्धा अनेक प्रयत्न करावे लागले. परंतु मित्रांनो, भारतीय जनता पार्टीच्या एक लक्षात आलं की आपल्यावरती विशिष्ट समाजाचा धब्बा लागलेला आहे, विशिष्ट समाजाचा आपल्यावर शिक्का आहे. त्यावेळी मराठा समाजाचा एक नेतृत्व करणारा नेता आपल्यासोबत पाहिजे. आणि नारायणराव राणे यांनी मराठा समाजाला आरक्षण देणारी जी समिती राज्य सरकारनं तयार केली होती त्या समितीचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. आणि म्हणून नारायणराव राणे हे मराठा समाजाचे नेते आहेत. समाजाला आरक्षण देण्याची भूमिका राणे साहेबांनी घेतली होती, म्हणून मराठा समाज त्यांच्या पाठीशी राहील आणि याचा परिणाम भारतीय जनता पार्टीला होईल असं एक मनामध्ये इच्छा बाळगून भारतीय जनता पार्टीने नारायणराव राणे यांना प्रवेश दिला. याचा फायदा असा झाला की नारायणराव राणे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालं, त्यांच्या मोठ्या मुलाला खासदारकीची उमेदवारी मिळाली, तर त्यांच्या छोट्या मुलाला आमदारकी सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं दिली. नितेश राणे हे आज आमदार आहेत आणि निलेश राणे हे पराभूत झालेले आहेत. मित्रांनो, असं असताना भारतीय जनता पार्टीनं नारायणराव राणे यांना मराठा चेहरा आणि मराठा लीडर म्हणून प्रेझेंट करण्याचा बार प्रयत्न केला. आणि नारायणराव राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी शब्दात सातत्यानं टीका केली. अत्यंत तीव्र शब्दामध्ये ते मातोश्री आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवारावर टीका करतायत. नितेश राणे सुद्धा याच पद्धतीनं उद्धव ठाकरे परिवार आणि शिवसेनेच्याच नेत्यांवर ते
खालच्या पातळीला जाऊन त्या ठिकाणी रोखठोकपणे टीका करतायत. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती होती, त्यामुळे एकमेकांच्या विरोधात बोलताना त्यांना काही मर्यादा होत्या. मात्र नारायणराव राणे हे शिवसेनेला सोडून आलेले होते. त्यांना नारायणराव राणे यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काही कारणास्तव अटकही करण्यात आली होती. हा रोष त्यांच्या मनात आहे. याचा भारतीय जनता पार्टीने फायदा घेतला आणि नारायणराव राणेंची तोफ ही शिवसेनेकडे त्या ठिकाणी वळवली. आजही ते उद्धव ठाकरे यांच्याच कुटुंबाविषयी आणि त्यांच्याविषयी ते बोलतात. परंतु जरी ते मराठा समाजाचे असले, मराठा समाजाचा चेहरा असले आणि आरक्षणासाठी जरी काम केलं असलं तरी तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने नारायणराव राणे यांना मराठा नेता मानलेलं नाही किंवा आपला नेता मानलेलं नाही. जोपर्यंत ते आरक्षण समितीवर होते त्यावेळेस ते आपलेसे प्रत्येकाला वाटले, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला आणि मराठा समाजाचं आरक्षण टिकलं नाही त्यावेळेस मात्र मराठा समाज त्यांच्यावर नाराज झाला. मित्रांनो, मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल, विनायकराव मेटे हे एक बीड जिल्ह्यातले नेते जे मराठा समाजाचे नेते म्हणून उदयास आले होते. त्यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत काम केलं आणि त्यानंतर मात्र शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीसोबत ते आले आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत ते सातत्यानं त्या ठिकाणी राहिले, जरी शिवसेनेची युती तुटली तरी. म्हणून विनायकराव मेटे हे मराठा समाजाचा चेहरा म्हणून भारतीय जनता पार्टीनं आपल्या सोबत ठेवलं, त्यांना साथ दिली आणि शिवस्मारक समितीचं सुद्धा त्यांना अध्यक्ष बनवलं होतं. परंतु दुर्दैव नेत्यांनी घाला केला आणि विनायकराव मेटे यांचं अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर मात्र भारतीय जनता पार्टीकडे नारायणराव राणे हेच मराठा चेहरे होते. परंतु झालंय मित्रांनो असं की मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाचे अनेक नेते काम करत आहेत. अशाच वेळी मनोज जरांगे एक सामान्य मराठा समाजातला एक तरुण, एक युवा हा कार्यकर्ता म्हणून बाहेर आला आणि बघता बघता मनोज जरांगे पाटील कार्यकर्त्याचे मराठा समाजाचे नेते होऊन बसले. आज मराठा समाजाच्या गळ्यातले ताईत झालेले मनोज जरांगे पाटील हेच आपल्याला आरक्षण मिळवून देऊ शकतात, हा विश्वास तमाम महाराष्ट्रातल्या करोडो मराठा समाजाला त्या ठिकाणी आज निर्माण झालेला आहे. विशेषतः मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 17 दिवस आमरण उपोषण केलं. मुख्यमंत्र्यांपासून ते अर्धे मंत्री त्यांनी आपल्या अंतरावली सराटीमध्ये येण्यास भाग पाडले. त्या ठिकाणी सरकारने 1 महिन्याचा कालावधी आरक्षण जाहीर करण्यासाठी मागितला. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना 40 दिवसाचा कालावधी दिला, जो कालावधी 24 ऑक्टोबरला संपतोय. मित्रांनो, एवढी सगळी घडामोड झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी जो समाजामध्ये विश्वास निर्माण केलाय, आज मनोज जरांगे पाटील म्हणतील तीच दिशा खरी, अशा पद्धतीचं समाजानं धोरण ठरवलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपला नेतृत्व जे काही मराठा समाजाचं आहे ते आपल्याकडून मनोज जरांगे पाटलाकडे जात आहे हे नारायणराव राणे असतील, भारतीय जनता पार्टीचे मराठा समाजाचे नेते असतील, यांच्या लक्षात आलं आणि मनोज जरांगे पाटील यांना रोखण्याचा आणि दोन नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्नही सातत्यानं होतोय. मित्रांनो, नारायणराव राणे यांना चांगलं माहित होतं की मनोज जरांगे पाटील हे कुणबी समाजाचं आरक्षण मागतायत, सरसकट मागतायत, परंतु तोपर्यंत नारायणराव राणे कधीही बोलले नाही. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला पाठिंबा दिला किंवा ती मागणी करतायत, ते मराठा समाजाला एक करतायत, याबद्दलही त्यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं. पण ज्यावेळेस 14 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये विराट सभा घेतली आणि या सभेला लाखो नव्हे तर करोडोंचा मराठा समाज, मराठा बांधव भगिनी त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मनोज जरांगे पाटील हेच आजपासून आमचे नेते आहेत, ते जे सांगतील त्याच भूमिकेतनं आम्ही यापुढे काम करू, अशी दिशा त्यावेळेस ठरली गेली आणि याचा फटका भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी बसतोय. हे जेव्हा लक्षात आलं त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना जी मुदत जरांगे पाटलांनी दिली होती ती 24 ऑक्टोबरला संपते. मित्रांनो, आज 19 ऑक्टोबर आहे, म्हणजेच जवळपास 5 ते 6 दिवस राहिलेले. म्हणजे सरकार आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची वेळ आलेली आहे. अशाच वेळी आज 19 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री असलेले जे की सूक्ष्म मध्यम आणि लघु प्रकल्पाचे ते उद्योगाचे ते मंत्री आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये गरज नसताना मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे असा वाद त्या ठिकाणी निर्माण केला आणि मनोज जरांगे पाटील सरसकट मराठ्यांना कुणबीचं आरक्षण मागतायत, हे अत्यंत चुकीचं आहे. सरसकट मराठ्यांना कुणबीचं आरक्षण दिल्या जाऊ नये असा त्यांनी स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केला. आणि एवढंच नाही तर 96 कोळी मराठा जे आहेत त्यांना कुणबीचं आरक्षण नकोय, मला स्वतःला कुणबीचं आरक्षण नकोय आणि मी ते घेणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी स्पष्टपणे आक्रमक होऊन पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिलं. मराठा आणि कुणबी फरक आहे, एकच नाहीयेत. सन्माननीय जरांगे म्हणतात ना एकच आहेत, एकच नाही आहेत. त्यांनी जातीचा अभ्यास करावा, घटनेचा अभ्यास करावा आणि राज्य सरकार कुठल्याही जातीला किंवा कुठल्याही वर्गाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनेचं कलम म्हणा पहा.
तुम्ही देखील मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होता. हो, म्हणूनच तर बोलतो एवढं मी. घटना बिटना उल्लेख केला 15-4 वगैरे, कारणच ते आहे. भरपूर अभ्यास केलाय, पण आता काय हे घेतल्याशिवाय राहणार नाही आता बोलतायत. आता काय ते म्हणतात की मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं. नाही, काही गरज नाही. मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही. कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही. 96 कोळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे. त्यांनी सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी केली आहे त्यांनी. अहो सरसकट नको ना. कोण मराठ्यांना पाहिजे? कुठल्या मराठ्यांना पाहिजे सरसकट? कुठला मराठा कुणबी दाखला घेणार नाही. मराठा म्हणतोय, कुणबी मराठा वेगळा आणि मराठा वेगळा. एकंदरीत मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी आणि ओबीसी मधून ते आरक्षण मागतायत, 50% आतमध्ये मागतायत, जे की कायद्यानं टिकेल. आणि त्याच मागणीला पाठिंबा म्हणून मराठा समाज कोट्यवधीच्या संख्येनं त्यांच्यावर विश्वास ठेवून एकवटला असताना, आज मराठा समाजाने एक दिशा ठरवली असताना आणि सरकार आरक्षण देण्यासाठी आता ठराविक काही मुदतीचे दिवस राहिले असताना नारायणराव राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन असं का बोलले, हा प्रश्न मराठा समाजामध्ये आहे. आणि नारायणराव राणे यांनी कुणबी वेगळा आणि मराठे वेगळा आहे, मराठा आणि कुणबी हे एकत्र नाहीत असा ज्यावेळेस उल्लेख केला, त्यामुळे मराठा समाजामध्ये सुद्धा एक संताप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु नारायणराव राणे साहेब हे मराठा समाजाला आरक्षणासाठी प्रयत्न करत होते, मग आज अशी भाषा ते का बोलले? यांच्या पाठीमागं बोलविता धनी भारतीय जनता पार्टीचा कोणता नेता आहे, याविषयी महाराष्ट्रामध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना सराटी आंतरवाली या ठिकाणी उपोषण सुरू असताना, ज्यावेळेस पोलिसांनी गोळीबार केला, लाठीचार्ज केला, त्यानंतर जो उद्रेक झाला आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा त्यानंतर शरद पवार असतील, संभाजीराव महाराज भोसले असतील, उदयनराजे भोसले असतील, प्रकाशराव आंबेडकर असतील, सगळ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते असतील, मंत्री असतील, खासदार असतील, हे सगळे त्यांना भेटायला आले. परंतु ते भेटत असताना प्रत्येकानं मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाजाचा जनसमुदाय आणि वाढती ताकद पाहून त्यांना आवाजावाची भाषा त्या ठिकाणी वापरली. मनोज जरांगे पाटील म्हणतील त्या पद्धतीने आम्ही काम करू, अशा पद्धतीचा त्यांचा सन्मान केला. मात्र नितेश राणे ज्यावेळेस त्यांना भेटायला आले, त्यावेळेस मात्र त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला, आरे तुरेच्या शब्दानं उल्लेख केला. मनोजला आमच्या भावानं मदत केलेली आहे, त्यामुळे मनोज जरांगेनं आता जास्त ताणू नये, त्यानं ऐकावं, अशा पद्धतीची ज्यावेळेस त्यांनी भाषा वापरली, ही मराठा आंदोलकांना, मराठा समाजाला आवडली नाही. कारण नितेश राणे यांच्या वयापेक्षा दुपटीनं किंवा तिपटीनं वयोवृद्ध असलेल्या राजकीय मंडळींनी, जे जाणते आहेत, अशा प्रत्येकानं मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख हा सन्मानानं आवाजावनं केला. पण नितेश राणे यांनी मात्र त्यांचा उल्लेख एकेरी शब्दात केला, हेही लोकांना पटलेलं नाही. म्हणजेच थोडक्यात सांगायचं असं की मनोज जरांगे पाटील ही मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण मिळवण्यासाठी जी भूमिका मांडतायत, त्याला नारायणराव राणे यांनी अचानकपणे मैदानात उतरून विरोध का केला आणि कुणबी आणि मराठा हे वेगळे आहेत हा भेद निर्माण करण्याचा आणि पत्रकार परिषद घेऊन सांगण्याची त्यांना आज गरज का पडली, हा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. मित्रांनो, मला जो प्रश्न पडला तो प्रश्न आणि हा विषय आपल्यासोबत शेअर करणं मला आवश्यक वाटलं. मी हा विषय आपल्याला सांगितला. मी आपल्याला एक प्रश्न विचारतोय की मनोज जरांगे पाटलांनी शासनाला अल्टिमेटम दिलेला आहे आणि 24 ऑक्टोबरला सरकारी मराठा समाजाला आरक्षण देणार आहे, अशी वेळ आली असताना नारायणराव राणे जे मराठा समाजाचे नेते म्हणून आहेत, त्यांनी याला विरोध करून मराठा आणि कुणबीचा वाद का निर्माण केला, या पाठीमागं कोण आहे, असे प्रश्न आपल्याला सुद्धा पडतात का? आणि पडत असतील तर त्याचंही उत्तर आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य द्या. मित्रांनो, ही परिस्थिती आजची, आता नाही तर पुन्हा कधी नाही, अशी मराठा समाजाची झालेली आहे. मराठा समाजाच्या एका पदाधिकाऱ्यानं आज नुकतीच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी फाशी घेतलेली आहे, आत्महत्या केलेली आहे, आपलं बलिदान या आरक्षणाला दिलेलं आहे. अनेक मराठा समाजाच्या तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी बलिदान दिलेले आहे. आणि आता मात्र मनोज जरांगे पाटील यांनी टोकाची भूमिका घेतलेली आहे की 24 ऑक्टोबरला एक तर मराठा समाजाच्या आरक्षणाची मिरवणूक निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, ही टोकाची भूमिका घेतली असताना नारायणराव राणे भारतीय जनता पार्टीचे नेते यांनी ही भूमिका घेतली. हे आपल्याला आवडलं का, याबाबत आपली प्रतिक्रिया अवश्य द्या. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.